जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 28 तारखेला टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो जाणून घेऊया. दादा नमस्कार. आज का 400 450 450 असे बाजार पडले, मार्केट फार खाली आलं. कशामुळे डाऊन झालं? कशामुळे डाऊन झालं हेच काय कळलं. मग 450 400 त्याच्या आत तो मालच खपावला नाही. गावठी टोमॅटो काय करावं शेतकऱ्यांनी? आत्महत्या करावं, काय करावं? काय करायचं शेतकऱ्यांनी? मोदीने येऊन केलं काय? काय केलं मोदीनं? शेतकऱ्याच्या मालाला जर भाव भेटत नाही, काय करायचं? भाऊ तुम्ही कुठून आले? आम्ही दौंड तालुका खडकी. कुठली व्हरायटी घेऊन आले? शाहू गाव. साऊ. काय भाव मागतायत? एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे. 400 रुपये मार्केट. 400 रुपये. 400 रुपये कॅरेट. किती लागवड आहे आपली? 1 एकर आहे. 1 एकर आहे. एकरी खर्च बाजारभाव पाडलेले 2 दिवसापूर्वी 1100 रुपयाने रेट विकलेले होते. आज 400 रुपयाने आज इथे रेट आहेत. हे व्यापाऱ्यांनी सगळे जाणून बुजून जे आहेत हे रेट आजच्याला पाडलेले. ऍक्च्युली पुढे जे मार्केट रेट आहेत हे 800 ते 1000 रुपये मार्केट रेट पुढे चाललेले असतानाच देखील आज नारायणगाव बाजार समितीमध्ये हे जे काही व्यापारी लोक आहेत यांनी जाणून बुजून इथे रेट पाडलेले. हो व्यापारी साहेब. 300 ते 400 रुपयापर्यंत. हो व्यापारी साहेब. आज टॉपचा माल माझा जर बघताल एकदम टॉप. व्यापारी शेतकरी काय म्हणतायत की आज बाजार कशामुळे डाऊन झाले? बाजार आता 2-3 दिवस थंडी कमी झाली, आवक वाढली सगळी. मेन म्हणजे जे बाहेरच्या राज्यात माल जात होते तिथं बी थोडी आवक वाढली. दादा ऐकलं? म्हणजे बाहेरच्या राज्याची जी डिमांड होती आपल्या महाराष्ट्राच्या टोमॅटोला ती थोडी जरा आता समोर आहे. म्हणजे तुमचं गैर समज नको बाबा. व्यापारी स्वतः पडू शकता पण 100-200 रुपये इकडे तिकडे होऊ शकतं समजा, नाही का? तसं नाही. आता व्यापाराचं 2 विकलं ना, दिवसापूर्वी आता शेट बघा 2 वर्ष चालू तर 3500. व्यापाराचं विकलं, व्यापाराला 2 रुपये भेटले तो बी घेतो. पण आता व्यापारी 2-3 दिवस झाले सगळे व्यापारी सध्या लॉस मध्ये. आवक वाढली सगळीकडे. बाहेरच्या राज्यात बी चालू झाले थोडे टमाटे आता. म्हणजे आपल्या मालाला जी बाहेर राज्यात डिमांड होती थोडीशी जरा. तुमच्याकडे काही वेगळी माहिती आहे का की बाहेर एवढा दर आणि इकडे दर कमी? खात्री ते म्हणते बाहेर तेवढाच दर आहे, बाहेर पुढे जास्त झाले. 800 ते 1000 रुपये आता दिल्ली मार्केटचे लाईव्ह आहेत. आझादपूर मंडी असेल, तुमची केशवपूर मंडी असेल, त्यांचे लाईव्ह आम्ही युट्यूबला घेतलेले लाईव्ह आहेत. काही एवढा फरक असू शकतो? बँगलोर मार्केटचे पण लाईव्ह आम्ही बघतोय. 700 ते 800 त्याला खर्च आहे शेट. जाळी भाडं 10% आड्यात, जाळी गाडीला भाडं 110-150 रुपये भाडंच लागते. बँगलोर 20 रुपये देखील लाईव्ह आम्ही 25 किलोची भरती करायची सगळं. बँगलोरला काय भाव आहे? बँगलोर मार्केट 15 केजीचा बॉक्स फर्स्ट 1 नंबर क्वालिटी जो आहे तो 700 ते 800 रुपये. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या, तळतळ घेऊ नका. शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळला पाहिजे. मित्र तू कुठून आलास? माळुंगे पडवळ. कुठली व्हरायटी घेऊन आला? साऊ. काय भाव मागतायत? मागितलेच नाही? बर. बघा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची कशी अवस्था झालेली आहे. माल जुना झालाय म्हणून पडून मागतायत. भाऊ नमस्कार. बोला भाऊ, कुठून आले? आम्ही जारकरवाडीवरून आलो. जारकरवाडी, आंबेगाव तालुका. हो. कुठली व्हरायटी घेऊन आले? आम्ही साऊ. काय भाव मागतायत? आम्ही सुरूचा माल दिलाय आज 350 रुपये. त्याची कालच्या मार्केटच्या टायमाला आम्ही आलतो घेऊन तर 500, 600, 700 रुपये होते. आज 200-300 डायरेक्ट मार्केट रिवर्स आलेला आहे. आणि सुरूच्या मालाला सुद्धा व्यापारी पडून मागत आहेत. हा भाग 7-8 तोडे झाले मग ठीक आहे, 250-300 रुपये मागितलं तरी काय हरकत नाही. पण नवीन मालाला सुद्धा 8-9 तोड्याच्या मालाच्या दराने बाजार घेतात. हे सुद्धा व्यापाऱ्यांचा जरा चुकीचं आहे मला वाटतं. शेतकऱ्यांच्या मालाची लुटमार होते. हो, लुटमार होते कुठे सुरूच्या मालाला. आता तुम्ही सांगा 7-8 तोड्याचा माल जर 300 रुपयाने घेतात आणि सुरूचा माल जर 350 ने घेतात, किती डिफरंट आहे तुम्ही सांगा बरं. अशी गंमत. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि आज काय तशी मार्केटमध्ये आवक अजिबात नव्हती. हा आवक जर जास्त आली पुढे माल खपत नाही हे त्यांच्या दृष्टीने त्यांचं सांगण्याचं काम आहे. पण प्रत्येक शेतकरी बाहेरच्या राज्यातल्या मार्केट बघत असतोय पण अंदाज लवकर गावत नाही. व्यापारी सुद्धा फसवते. माल घेतला होता आता व्यापाऱ्यांचा. माल घेतला होता? माल घेतलेला माल काय भाव घेतला होता? 550 रुपयाने कॅरेट ठरलेलं होतं. तिथे गेल्यानंतर पैसे कमी करायला लागले म्हणून तिथून गाडी काढून आणून परत मार्केटमध्ये. कुठल्या व्यापाऱ्याने घेतला होता? ते काय हो, काय नाव? साईराज. साईराज. मग चिठ्ठी दिलती का? दिलते ना. कुठे चिठ्ठी? चिठ्ठी कुठे होती? भाऊ चिठ्ठी बघू. गणेशने घेतला नाही, ते दोघं त्याची आहे ना, साईराज वालीची चिठ्ठी आहे ना. चिठ्ठी बघू ना. काय कसं चिठ्ठी असेल तर बोलता येईल ना.
ते म्हणले मालात खराबी निघली, आमचं झालं तमकं झालं. मालाची क्वालिटी जर डाऊन असेल तर नाही माल नाही चॉपर पदान चिठ्ठी नाही का? माल पदान अच्छा, चिठ्ठी त्यांनी नाही. घेतली असेल आमच्या. हो काय? चिठ्ठी कोणाची दाखव बरं. हो. कधीची आहे चिठ्ठी? हो. नाही, एक चिठ्ठी काय भाई ही चिठ्ठी कोणाची आहे? ही गणेशची. ही गणेश? गणेश सप्लायर. 5.5 किती काय रे? 550 550 रुपये रुपये. मोठा, 200 रुपयांनी बारका. आणि त्यांनी बी 30 कॅरेट मागितलं होतं, 550 रुपये. बरं, मग आता माल खाली का नाही केला? नाही ना, तेवढा भाव नाही न भेटल्यामुळे मग खाली केला नाही, परत मंडीमध्ये आणून उभा केला. आणि मग त्यांनी बाजारभाव कमी म्हणून ते खाली तिथे गेल्यानंतर म्हणले या कॅरेटात माल वेगळा निघतोय, त्या कॅरेट मध्ये माल वेगळा निघतोय, आम्हाला नको, रेट कमी होईल. तर मग रेट कमी रेटने देऊन परवडत नाही आपल्याला, त्यामुळे मी परत बाजारमध्ये गाडी आणली. जो माल एकसारखा नाही का? हा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता मजूर काम करतो ना, दीडशे नाही, मजूर 200. काय आपलं सगळं घरचं आहे का? असं मग थोडंफार ऍडजस्ट करून घ्यायचं ना मग. ऍडजस्ट करून घ्यायचं. ते ऍडजस्टची भावनाच नाही होती, त्याच्यामुळं परत मंडीमध्ये घेऊन आलो. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांची अशी अडवणूक करू नका अशी विनंती आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतोय. आता या ठिकाणी बघा, शेतकरी सकाळपासून टोमॅटो विक्रीला आलेला आहे. भाऊसाहेब काय भाव मागताय? सध्या उलटे पाटे बाजार काय उलटे पालटे म्हणजे काय आहेत? आभार त्याच्यामुळे जरा आवक थोडीशी किती बाजारभाव आहेत? 300, 700, 400. 300, 350, 400. दादा तुम्ही कुठून आले? बीड वरनं. किती क्रेट आहेत? 150. किती वाजता आले? पहाटे 4ला. बरं, लागवड किती क्षेत्र आहे? किती एकर आहे? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. एकरी किती खर्च येतोय? एकरी 50-60 सकाळपासून काय भाव मागतायत? आहे 300-400. 300-400. काय टोमॅटोची शेती परवडते का? असे बाजार म्हणजे नाही परवडत. शेतकरी बांधव यंदा टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे, आणि जर कमी बाजार भावाने जर टोमॅटो मागत असतील तर हे अतिशय दुर्दैव आहे. नारायणगावचे लोकल इथे व्यापारी टोमॅटो खरं येतात. बाबा नमस्कार, कुठून आले? अकलापूर. कुठली व्हरायटी घेऊन आले? फार उशिरा आले? मग आता परत गाडी आणली इथे? अच्छा, काही खपली नाही. कुठे खळखळ झाली? खाली करायला गेल्यावर? कुठला व्यापारी? त्याची काही चिठ्ठी वगैरे आहे का व्यापाऱ्याची? अच्छा, कच्चा निघाला म्हणजे बरोबर आहे. माल एकसारखा नसेल. व्यापाऱ्याचं नाव माहिती आहे? व्यापारीच नाही. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याची अडवणूक करू नका, फसवणूक करा नक्कीच करू आपण. शेतकरी बांधव दादा करू आपण. कुठलं गाव आहे तुमचं? ठीक आहे ठीक आहे, मला फोन करा नंतर. भाऊ नमस्कार, काय परिस्थिती? मार्केट डाऊन झाले. चॅनल डाऊन झाले. विघ्नर टाइम्स 450. कुठली व्हरायटी घेऊन आलते? सौ. किती लागवड आहे? एकरी खर्च? 2.25 लाख रुपये शेवटपर्यंत. यंदाचा सीझन कसा गेला? सीझन यावर्षी काय भांडवल झालं नाही लोकांचं. भांडवल फिटलं नाही. चला, काळजी घ्या. टोमॅटो नाशिवंत माल आहे, बाजारभाव चांगला मिळायला हवा, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी बांधव तीव्र संताप व्यक्त करतोय, नाराजी व्यक्त करतोय. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या मालाची काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 28 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजार गडगडलेले आहेत. साऊ टोमॅटो 400-450 रुपयांनी मागतायत. ते सुद्धा व्यापाऱ्यांची अगदी फार मनधरणी करावी लागते. व्यापारी बांधव सांगतायत की बाहेर टोमॅटोला बाजारभाव नाही, त्यामुळे इथं बाजारभाव पडलेले आहेत. वस्तुस्थिती काय असेल ते त्यांना माहिती, परंतु बाजारभाव एवढे कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतोय. काही शेतकऱ्यांची खरेदी केलेले टोमॅटो देखील व्यापाऱ्यांनी परत पाठवलेले आहेत. त्याचं कारण असं सांगतायत की दाखवलेली टोमॅटो प्रत्यक्षात तशी टोमॅटो नव्हती आणि म्हणून आम्ही ती खाली केलेली आहेत. आपल्या पाठीमागे ही जी आता गाडी आहे, या शेतकऱ्याची टोमॅटो व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली होती, परंतु ही टोमॅटो
एकसारखी नाहीत, गुणवत्ता एकसारखी नाही असं सांगून व्यापाऱ्यांनी परत पाठवलेले आहे. व्यापारी बांधवांनो, तुमचं काम निश्चित चांगलं आहे, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे, परंतु अशा प्रकारे खळखळ करू नका. काही थोडंफार कमी जास्त असेल तर काळजी घ्या. शेतकऱ्याची सुद्धा अडवणूक होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. सभापती संजयराव काळे, आपलंही काम चांगलं आहे, तुम्ही सुद्धा शेतकरी बांधवांच्या काय अडीअडचणी आहे त्याही समजून घ्या. एखादा आडतदार व्यापारी शेतकऱ्याची अडवणूक करत असेल तर त्यालाही समज द्या आणि शेतकऱ्याच्या मालाचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.